नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये पुन्हा मनापासून स्वागत आहे. आज मी ब्लॉग करतोय कारण की काल माझ्याकडे इतका भारी कॉन्टेंट होता आणि तुम्हाला इतकी मजा आली असती ना. आम्हाला आहे ना कॉलेजमध्ये काल आहे ना टर्फचं ॲक्सेस भेटलं होतं आमच्या कॉलेजचं. कारण की काल होता आमचा स्पोर्ट्सचा लेक्चर, पण आमचे फोन जमा करून घेतले होते. त्याच्यामुळे आहे ना आम्हाला तो व्हिडिओ काढता नाही आली. पण जर आज परत एकदा जर गेम लेक्चर भेटला तर परत एकदा मी फोन नाही जमा करणार आणि तुम्हासाठी कॉन्टेंट काढून घेईल. आता निघूया स्वरा कॉलेजला, स्वरा स्कूलला गेली, मला कॉलेजला जायचंय आणि मी कॉलेजवरून आलो का परत ब्लॉग चालू कर, म्हणजे परत एकदा व्हिडिओज वगैरे काढू आणि स्वराला पण काढायला लावू. चला निघूया. कॉलेज मधून आल्यानंतर याच्या गाडीचं पेट्रोल संपलं. आम्ही आता याला टोचन देऊ राहिलो. टोचन देता येता पुढून गाडी येऊ राहिली तरी पण आता बाकीच्यांचं म्हणणं आहे का पेट्रोल पंप लवकर भेटलं पाहिजे. आमचं पण म्हणणं आहे, पण आता पेट्रोल पंप 5 किलोमीटर लांब आहे. तर आता पेट्रोल पंपापर्यंत टोचन द्यायची वेळ येऊ राहिली. चला घरी गेला भेटूया. एक जर गंभीर विषय आलेला आहे ना का त्याच्याकडे पैसे नाही आहे आणि आता तो त्याला घरी फोन लावून पैसे मागवायला लागत आहे. आमच्या एकाकडून पैसे नाही, आता आहे ना घरी गेलो दाखवतो बाकी काय. चला मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे माझ्या मामाच्या शॉपवर. हे आहे माझ्या मामाचं शॉप एम्पायर सलून, जे की आहे लोकेटेड इन द सिन्नर, नाशिक सिन्नर. तर ना बघा मित्रांनो, इथं हॉस्पिटल पण आहे, अजून स्मार्ट बाजार पण आहे आणि इथे आपल्या मामाचं दुकान. तुम्ही येऊ शकता या दुकानात. आणि हे बघा, हे बॅनर सलून अँड अकॅडमी. त्यांनी मेकअप प्रोडक्ट्स मेकअप, ब्रायडल मेकअप वगैरे सगळं शिकवायचं चालू केलेलं आहे. तर तुम्ही त्याच्या क्लासेसला पण येऊ शकता. आता चला आपण खाली जाऊ आणि तुम्हाला त्याचं शॉपचं टूर देऊ आणि तुम्हाला सांगू करतो कसं कोणते कोणते प्रोडक्ट्स वगैरे वापरतो. आणि आम्ही तुम्हाला पूर्ण व्हिडिओचं हे करू. आज माझा भाऊ आलेला नाही आहे कारण की मी स्वतः एकटी आलेले आहे या शॉपवर माझ्या मामाकडे. चला मी ते गेलेले आपलं सिन्नरला. आता ते मामाच्या दुकानात गेलेले, पण जेवायला काहीच बनवून नाही गेलेले. फक्त एक पोळी होती आणि बटाट्याची भाजी होती, बाकी काहीच नव्हतं. त्याच्यामुळे आता चहा बिस्किट खायची वेळ येऊ राहिली. चालू आहे खाली खायला, म्हणजे बिस्किट आणायला. आता चला जाऊया, भेटतो तुम्हाला. इकडे आहे ना काल लग्न होतं, आता झालेलं आहे ते. आज वाटतं लग्न. तर मग त्यांच्या दुकानातून त्या टपरीतून बिस्किट वगैरे घेतो. चला भेटूया पुढं. तर मित्रांनो, राशन पाणी घेतलं आता. आज जातो घरी आणि चहा बनवतो आणि खातो. मित्रांनो, कम्फर्टेबल झालं नाही बाहेर जाऊन शूट घ्यायला. त्याच्यामुळे आहे ना तेवढं तकलीफ होऊन जाते कधी कधी. आता मस्त घेतलंय, आता जातो आणि चहा बनवतो, पितो आणि मग भेटूया. काय करतोय बघूया. राशन पाणी आणल्यानंतर त्याच्यानंतर मी चहा आणि बिस्किट बनवून खाल्लं. तर मी त्याचा ब्लॉग शूट नाही केला, तर मग त्याच्याबद्दल मी तुमची माफी मागतो. सॉरी मित्रांनो. तर आजचा ब्लॉग तुम्हाला बघण्यात खूपच मजा आली असेल, मी अशी उम्मीद करतो. आणि ती उम्मीद तुम्ही खरी ठरवा आणि कमेंट करून सांगा मला तुम्हाला ही ब्लॉग बघण्यात किती मजा आली. आणि तसंच मी तुम्हाला सांगण्यात इच्छुक आहे की आम्ही बनवलेलं आहे बाय विश्व प्रणवचं इंस्टाग्राम पेज. तुम्ही त्याला जाऊन फॉलो करू शकता आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता. जर तुम्हाला आमचे ब्लॉग पाहण्यात मजा येत असेल तर आम्ही त्याच्यात शॉर्ट ब्लॉग टाकतो. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.